हरे कृष्णा. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 6. अध्यायाचं नाव आहे ध्यान योग. 3रा श्लोक वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. आरुरुक्षो मुने योगम कर्म कारणम उच्यते, योग आरूढस्य तस्यैव शमः कारणम उच्यते. जो अष्टांग योगामध्ये नवसाधक आहे त्याच्यासाठी कर्म हे साधन असल्याचे म्हटले जाते, आणि ज्याने पूर्वीच योग साध्य केला आहे त्याच्यासाठी सर्व भौतिक क्रियांचे शमन हे साधन असल्याचे म्हटले जाते. आता इथे पहिला शब्द आहे बघा, आरुरुक्षो. शब्दाचा अर्थ बघून सांगते, ज्याने योगाचा नुकताच प्रारंभ केला आहे. जसं भाषांतरात दिलाय, म्हणजेच तो काय आहे, अष्टांग योगामध्ये नवसाधक आहे, अगदी नवीनच आहे. पुढे दिलाय मुने, तो मुनी आहे आणि तो काय करतोय, योगम अष्टांग योग करतो आहे. तर मग त्यासाठी कर्म कारणम उच्चते. तर कर्म हेच काय, कारण म्हणजेच माध्यम आहे, साधन आहे. तर जो नवीनच अष्टांग योग करतो आहे तर त्याच्यासाठी साधन काय आहे, हा अष्टांग योग करणं, त्यासाठी कर्म हे साधन आहे. आणि दुसऱ्या ओळीतला पहिला शब्द आहे तो बघा, योग आरूढस्य, म्हणजे ज्याने साध्य केला आहे. तर आरूढ आपण म्हणतो बघा, तो घोड्यावर आरूढ झाला, म्हणजे घोड्यावर तो चढून बसला आहे, म्हणजे घोड्यावर बसण्याची क्रिया त्याची पूर्ण झाली आहे. तसंच हा योग आरूढस्य म्हणजेच काय आहे, त्यांनी अष्टांग योग पूर्वीच साध्य केला आहे असा जो व्यक्ती आहे, प्रगत व्यक्ती आहे, त्याबद्दल म्हटलंय तस्य एव शमः कारणम उच्यते. तर त्याच्यासाठी सर्व भौतिक क्रिया ज्या आहेत त्याचं शमन हे साधन आहे. म्हणजे जर बघितलं तुम्ही शब्द, तर शमः कारणम उच्यते, तर तो सर्व प्रकारचे जे भौतिक क्रिया आहेत त्यांचं शमन करतो. अगदी सुरुवातीला काय आहे, कर्म हेच साधन असतं त्याचं, पण जेव्हा तो अष्टांग योगात प्रगत झाला आहे, आरूढ झाला आहे, तेव्हा मग तो सर्व भौतिक क्रिया आहेत त्याचं शमनच त्याच्याद्वारे केलं जातं. तर आपण श्लोक जेव्हा पुढे वाचू तेव्हा आपल्याला हे समजणार आहे. तर वाचूया. तर अष्टांग योगामध्ये हा जो व्यक्ती आहे त्याचं ध्येय काय आहे, मला इंद्रियांना संयमित करायचं आहे. तर यासाठी नवसाधक जो आहे व्यक्ती तो काय आहे, निष्काम कर्म करतो. कारण कर्म करतोय असं दिलंय ना, कर्म हे साधन आहे. तर म्हणजेच काय आहे, त्याला साधना करण्यासाठी कर्म हे माध्यम आहे. आणि दुसरा व्यक्ती आहे जो योग आरूढ, योगामध्ये योग अष्टांग योग त्याला साध्य झाला आहे, त्यात त्याचं मन संयमित झालं आहे, आणि मग तो काय करतो, ही जी कर्म आहेत, सर्व भौतिक क्रिया आहेत त्याचं शमन करतो. शमन हेच त्याचं साधन आहे. म्हणजेच तो काय आहे, आता कोणतंही निष्काम कर्म आहे ते करत नाहीये. तर आपल्याला हे दोन्ही शब्द समजले आहेत. तर आरुरुक्षो म्हणजे काय, अष्टांग, पहिला शब्द अष्टांग योगामध्ये प्रगती करू इच्छिणारा. तर असा व्यक्ती आहे तो काय करतो, योगाभ्यास करतो आहे, प्रयत्न करतोय, नवसाधक आहे तर योगाभ्यास करतोय. हे जे सांगितले ना, यम नियम आसन प्राणायाम हे तो करतो आहे, पण त्याचबरोबर तो काय करतोय, निष्काम कर्म पण करतो आहे. तर ह्याद्वारे काय होईल, त्याचं हृदय शुद्ध होईल, मन शांत होईल, आणि त्यामुळे तो पुढे अष्टांग योग नीटपणे करू शकेल असं वैष्णव आचार्य समजवतात. गीताभूषण टीका आहे, त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण सांगतात की जर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला, भगवंता तुम्ही सांगितले की निष्काम कर्मयोग हा अष्टांग योगापासून भिन्न नाही, वेगळा नाही, मग अष्टांग योगाने जीवनभर निष्काम कर्मयोग करत राहायला हवा का?
तर जर तुम्ही आधीच सांगितलं आहे की पहिल्या श्लोकामध्ये की अष्टांग योगापासून निष्काम कर्मयोग भिन्न नाहीये, वेगळा नाहीये, मग अष्टांग योगाने जन्मभर हे निष्काम कर्मयोग करतच राहायचं का? तर त्या प्रश्नाला उत्तर म्हणून हा तिसरा श्लोक आहे की अगदी सुरुवातीच्या अवस्थेत मनुष्य काय आहे तो कर्म करतो. तर भगवंत या श्लोकात अर्जुनाला उत्तर देत आहेत की जो योग अभ्यासी आहे, म्हणजेच बघा पहिल्या ओळीत आरुरुक्षो मुने योग, तर तो कसा आहे, मुनी आहे. तर तो काय करतो आहे, ध्यान योगामध्ये, म्हणजेच अष्टांग योग. आता ध्यान योग ह्या अध्यायाचं नाव आहे, म्हणजेच तो काय करतो आहे, अष्टांग योग करतोय. तर त्याला आता नवीन आहे, तर त्याला या ध्यान योगामध्ये निष्ठा प्राप्त करायची आहे, दृढ व्हायचं आहे, आणि त्यासाठी त्याला नियत कर्म करायला हवं. म्हणजेच त्याने निष्काम कर्मयोग करावा, ज्याने त्याचं हृदय शुद्ध होईल आणि मग तो अष्टांग योगात प्रगती करेल. बरं, आता अशी प्रगती झाली आहे, तर मग दुसऱ्या ओळीत जो शब्द आहे योगारूढ, तर योगारूढ जेव्हा व्यक्ती होतो तेव्हा काय आहे, तो ध्याननिष्ठ होतो. म्हणजेच काय आहे, आता तो पूर्णपणे त्याचं लक्ष केंद्रित झालं आहे हृदयातील परमात्म्यावर. तर मग त्यासाठी हे जे नियत कर्म आहेत ते तो त्यागून टाकतो. ते काही तो ती नियत कर्म करत बसत नाही. म्हणजेच त्याने निष्काम कर्म करणं त्यागायचं आहे. तर असा हा जो अष्टांग योगी आहे, काय पूर्णपणे प्रगत झालाय, तर तो पूर्णपणे असा पूर्ण समाधी अवस्थेत आहे. तर मग तो निष्काम कर्म करायला जाईल का? नाही जाणार. हा, कारण जर तो अशी साधना धारणा समाधीमध्ये आहे आणि जर तो ही कर्म करण्याचा विचार करायला लागला तर तो विचलित होईल. आणि म्हणून म्हटलं आहे की त्याच्यासाठी सर्व भौतिक क्रियांचे शमन हेच साधन आहे. तात्पर्य वाचूया. भगवंतांशी युक्त होण्याच्या पद्धतीलाच योग म्हटले जाते. तर असा हा व्यक्ती आहे, तो काय करतो आहे, भगवंतांशी युक्त होतो आहे, जोडला जातो आहे. जसं आपण दुसऱ्या श्लोकात योग या शब्दाचा अर्थ जाणलाय, परब्रह्माशी युक्त होणं. पुढे वाचत जाते, या योगाची तुलना एखाद्या शिडीशी करता येईल. तर आपण दुसरा श्लोक शिकलो, त्याच्यामध्येही योगा लॅडर, योगाची शिडी ह्याची चर्चा केली होती. तर त्याबद्दलच प्रभुपाद इथे समजवतायत की या योगाची तुलना एखाद्या शिडीशी करता येईल. त्याद्वारे सर्वोच्च आध्यात्मिक साक्षात्कार होतो. तर असा हा जो जीव आहे तो कशा रीतीने प्रगती करतो ते पुढच्या ओळींमध्ये सांगितलंय. या शिडीचा प्रारंभ जीवाच्या अत्यंत कनिष्ठ भौतिक अवस्थेपासून होतो. तर तो काय आहे, पहिले सकाम कर्म करतो आहे आणि मग प्रगती करत जातोय, आणि पुढे शेवटी काय दिलंय, आणि विशुद्ध आध्यात्मिक जीवनाच्या परिपूर्ण आत्मसाक्षात्काराप्रत त्या उन्नत अवस्थाची उन्नती होते. तर असा आहे, अगदी कनिष्ठ भौतिक अवस्थेपासून हा योगा शिडी चढत चढत अगदी उच्च स्तरावर जातो. विविध उन्नत अवस्थांनुसार शिडीच्या विविध भागांना विविध नावांद्वारे जाणले जाते, परंतु एकंदरीत संपूर्ण शिडीला योग असे म्हटले जाते. आणि याचे ज्ञानयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग असे 3 विभाग करता येतात. आता हे जे इथे शब्द वापरलेत पहिल्या ओळीत आणि दुसऱ्या ओळीत, ते शब्द वापरून प्रभुपाद इथे समजवतात की शिडीच्या प्रारंभिक भागाला योगारुरुक्षु अवस्था म्हणतात. तर आरुरुक्षो आहे ना, ते योग अधिक आरुरुक्षु हा शब्द असा आहे. तर अगदी सुरुवातीला काय आहे, तो नवसाधक आहे, तर ती योगारुरुक्ष अवस्था आहे. आणि सर्वोच्च जो जेव्हा पूर्ण प्रगत आहे तर ती कुठची अवस्था आहे, योगारूढ, म्हणजे तो त्या योगामध्ये आरूढ झाला आहे अशी अवस्था आहे. तर आता आपण पुढे वाचूया.
दुसरा पॅरेग्राफ आहे, अष्टांग योग पद्धतीच्या बाबतीत जीवनाच्या नियामक तत्वांद्वारे आणि विविध आसनांच्या अभ्यासाद्वारे जो साधारणपणे शारीरिक व्यायामच असतो, ध्यानस्थ होण्याच्या प्रारंभिक प्रयत्नांना भौतिक सकाम क्रिया समजले जाते. तर काय म्हटलं आहे, हा जो व्यक्ती आहे तो अष्टांग योग करतो, तर त्यामध्ये काय तो नियामक तत्वांचं पालन करतो, काही आसनं करतो. तर या आसनांमध्ये काय आहे, विशेष करून सगळे शारीरिक व्यायामच बरेच आहेत. तर याद्वारे तो काय करतो आहे, ध्यानस्थ होण्याच्या प्रारंभिक प्रयत्नांना भौतिक सकाम क्रिया समजले जाते. तर म्हटलं आहे ना की तो कर्म करतो आहे. तर पहिले ध्यानस्थ होण्याची जी प्रारंभिक क्रिया आहे, प्रयत्न आहे, त्या भौतिक सकाम क्रिया त्यांना समजलं जातं. या सर्व क्रियांद्वारे इंद्रिय संयमित करण्यासाठी परिपूर्ण मानसिक संतुलनाची प्राप्ती करण्यास मदत होते. तर अष्टांग योगामध्ये मनुष्य ध्यानस्थ होण्यासाठी प्रयत्न करतोय, तेव्हा जे 8 आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, यातले पहिले 4 आहेत, त्याचा तो कार्य करतो, म्हणजे प्रयत्न करतो. तर यम, नियम, आसन, प्राणायाम याद्वारे काय होतं, त्याचं मन आहे ते नियंत्रित केलं जातं आणि यामुळे काय, त्याचं जे मानसिक संतुलन आहे ते त्याला प्राप्त होतं. तर प्रभुपाद एका प्रवचनात याबद्दल समजवतायत, ते थोडंसं वाचूया आपण. तर प्रभुपाद समजवतात की हे जे अष्टांग योग आहे त्यामध्ये यम हा जो पहिला शब्द आहे त्याचा अर्थ आहे संयम. आपण म्हणतो ना जरा संयम ठेव, तसा संयम. तर कंट्रोलिंग द सेन्सेस. तर ही कशी आहे, ही यम करणं हे अष्टांग योगाच्या जो नवसाधक आहे तो सुरुवात करतो यम करून, म्हणजे संयम करतो. प्रभुपाद म्हणतात असं नाहीये की तुम्हाला वाटेल तसं वागाल आणि योगी बनाल. हा काय पोर खेळ नाहीये. प्रभुपाद सांगतात दिस इज नॉट अ प्ले थिंग. त्या मनुष्याने संयमित जीवन जगायला हवं. तर असा हा अष्टांग योगाचा प्रयत्न करणारा नवसाधक पहिलं यम करतो, म्हणजे कंट्रोलिंग द सेन्सेस, संयमित करतो इंद्रिय. तर दुसरं आहे यम नंतर नियम. तर नियम म्हणजे नियामक तत्वांचं, रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स आहेत, त्या नियमांचं पालन करणं. तर तो नियमांचं पालन करतो. तिसरं आहे आसन. आसन म्हणजे सिटिंग पोश्चर याला म्हटलं जातं. तर असा हा जो अष्टांग योग करण्याचा प्रयत्न करणारा नवसाधक आहे तो पद्मासनात बसतो, स्थिर बसतो. तर प्रभुपाद समजावतात, हे लेक्चर जे मी ऐकलं ते न्यू वृंदावन अमेरिकेत दिलेलं आहे 1969 साली. तर त्यात प्रभुपाद म्हणतात इथे विदेशामध्ये तुम्हाला अष्टांग योगाच्या नावाखाली आसनात कसं बसायचं हे शिकवलं जातं आणि जो शिकणारा आहे त्याला वाटायला लागतो मी आता अष्टांग योगी झालो. पण तसं नाहीये. मनुष्याने हे आसनात बसण्याच्या आधी यम म्हणजे संयमित जीवन जगलं पाहिजे, आपल्या इंद्रियांना नियंत्रित केलं पाहिजे. नियम म्हणजे सगळ्या नियमांचं पालन केलं पाहिजे आणि नंतर हे तिसरं आहे ते आसन म्हणजे विशिष्ट आसनामध्ये बसायचा त्याने सराव केला पाहिजे. आणि चौथा आहे प्राणायाम. तर जेव्हा व्यक्ती यम, नियम आणि आसन करतो आणि त्याचा सराव करतो त्यानंतरची चौथी पायरी आहे, स्टेप आहे ती प्राणायाम. तर आसनात बसण्याचा सराव व्यवस्थित झाला की मग तो श्वासोच्छवासाचे व्यायाम करू शकतो. याबद्दल प्रभुपाद अनुलोम विलोमचे एक नाकपुडी दाबून श्वास सोडणं घेणं याबद्दल वर्णन करतात. आणि तर असे हे जे 4 गोष्टी आहेत ह्याचा प्रयत्न व्यक्ती कधी करतो आहे, सुरुवातीच्या काळात करतो आहे. तर हे जे 5वं आहे यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहाराबद्दल प्रभुपादांनी आधीच 5व्या अध्यायात आपण आधीच वाचलं आहे. तर त्याच्यात काय दिलं आहे, शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध या इंद्रिय विषयांचा व्यक्ती त्याग करतो, प्रत्याहार करतो. म्हणजेच काय आहे, इंद्रिय विषय आहेत तो स्वीकारत नाहीत.
तर यासाठी एक आणखीन मी लेक्चर ऐकलं होतं, ते चैतन्य शरण प्रभू त्याच्यात समजावतात की प्रत्याहार म्हणजे काय. तर प्रत्याहार हा जर शब्द बघितला तर त्यात आहार हा शब्द येतो. तर इंद्रिय आहेत जी आपली, ती इच्छा काय करतात, मला इंद्रिय विषयांचा भोग घ्यायचा आहे. तर प्रत्येक इंद्रियाचा एक विशिष्ट आहार असतो. म्हणजे डोळे आहेत ते रूप पाहू इच्छितात, म्हणजे डोळ्याचा आहार रूप आहे. कान शब्द ऐकू इच्छितात, नाक गंध घेऊ इच्छित, नंतर जीभ रस चाखू इच्छिते आणि शरीर स्पर्श घेऊ इच्छिते. तर हे सगळे त्या त्या इंद्रियांचे इंद्रिय विषय आहेत, ते आहार आहेत. पण मनुष्याने ह्या जो अष्टांग योगी आहे तो प्रत्याहार करतो. म्हणजेच काय करतो, ही जी आपली इंद्रिय आहेत त्यांना हे जे इंद्रिय विषयांचं भोजन देणं थांबवतो, असं आहार देत नाही. तर तो आपल्या इंद्रियांची उपासमार करतो. तर असा हा जो प्रगती पुढे करणारा जो अष्टांग योगी आहे त्याला कुठे जायचं असतं, जंगलात जाऊन राहायचं असतं, एकांतात राहायचं असतं, जिथे इंद्रिय तृप्ती उपलब्ध नाहीये. म्हणून तो सराव करतो आहे प्रत्याहार करून, जेणेकरून तो काय करेल, ह्या इंद्रियांना इंद्रिय विषय देत नाही. आणि मग पुढे आता जसं आपण आता वाचत जाऊ तसं जे अष्टांग योगातले शेवटचे 3 आहेत, धारणा, ध्यान, समाधी, याविषयी डिटेल वर्णन आपल्याला 10व्या श्लोकाच्या पुढे समजणार आहे. तर आता पुढे वाचते आहे तात्पर्यात, मनुष्य जेव्हा ध्यानाच्या अभ्यासात प्रवीण होतो तेव्हा तो विचलित करणाऱ्या सर्व मानसिक क्रियांचे शमन करतो. तर असा हा योगी आहे, तो प्रवीण झाला आहे. मग तो पुन्हा ही जी पहिली कार्य आहेत, यम नियम, आसनात बसण्याचा सराव करणं, यम म्हणजे संयमित ठेवण्याचा प्रयत्न करणं इंद्रियांना, ही सगळी काही करत बसत नाही. तर असा हा जो योगी आहे अष्टांग योगामध्ये पूर्णपणे प्रवीण झालेला आहे, ध्यानाच्या अभ्यासामध्ये प्रवीण झाला आहे. तर तो विचलित करणाऱ्या सर्व मानसिक क्रियांचं शमन करतो. म्हणजेच काय आहे, त्याला ही जी योगाची अष्टांग योगाची जी प्रारंभिक अंग जी आहेत ती करायची आवश्यकता राहत नाही. पुढे वाचते आहे, तथापि कृष्ण भावनाभावित मनुष्य हा प्रारंभापासूनच ध्यानाच्या स्तरावर स्थित असतो, कारण तो श्रीकृष्णांचे निरंतर स्मरण करीत असतो. तर असा हा कृष्ण भावनाभावित मनुष्य आहे, तो काय करतो आहे, प्रारंभापासूनच ध्यान करायला शिकतो आहे. कारण भक्तीत आल्यावर भक्तांना शिकवलं काय जातं, श्रवणम, कीर्तनम, स्मरणम हे सगळं शिकवलं जातं. आपण ध्यान जे आहे ते अष्टांग योगामध्ये कितवं येतं, आपण जर मोजलं, यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, तर 7वं येतं. तर जे अष्टांग योगामध्ये 7वी पायरी आहे ते भक्ती योगामध्ये कधी आहे, कृष्ण भावनेमध्ये अगदी सुरुवातीलाच मनुष्य चिंतन करायला लागतो भगवंतांविषयीचं. आणि म्हणून प्रभुपाद पुढे समजवतायत, आणि श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये निरंतर युक्त असल्यामुळे त्याने म्हणजे कृष्ण भावनाभावित मनुष्याने सर्व भौतिक क्रियांचे शमन केलेले असते. तर असा व्यक्ती आहे तो भगवंतांच्या सेवेत जोडला गेला आहे, सर्व आध्यात्मिक कार्य करतोय, प्रत्येक क्रिया करतो आहे, त्यामध्ये ध्येय आहे भगवंतांना संतुष्ट करणं, आणि स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी तो कोणतीच भौतिक क्रिया करत नाही. तर हे जे सगळं अष्टांग योगामध्ये जो व्यक्ती करतोय तो अगदीच सुरुवातीच्याच काळामध्ये हा कृष्ण भावनाभावित होण्याचा प्रयत्न करणारा भक्त आहे, तो सगळी कार्य करतो. तर अशा प्रकारे प्रभुपाद आपल्याला तुलना करून सदैव सांगता आहेत की अष्टांग योगाच्या मागे आपण धावू नये. तर अष्टांग योग, ध्यान योग, ज्ञान योग या सगळ्यात जे काही प्राप्त व्हायचंय ते सगळं अगदी सहजरित्या कृष्ण भावनेमध्ये आपण प्राप्त करू शकतो आणि भगवंतांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न पण करू शकतो. आणि आपण प्रामाणिक प्रयत्न केले तर आपल्याला नक्कीच कृष्ण प्रेम पण प्राप्त होणार. तर आपला हा 3रा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे. आज इथेच विराम देऊया. श्रीमद
भगवत गीता की जय। श्रील प्रभुपाद की जय। हरि बोल।